नितीश कुमार आज 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा पुन्हा उपमुख्यमंत्री होणार। दुपारी 1 वाजता शपथविधी सोहळा। नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांची हजेरी राहणार, तर मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये अमित शहांसोबत 50 मिनिटे चर्चा। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडत असल्याची तक्रार। श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील ऑपरेशन कमळवरून शिंदेंकडून नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ, भाजपकडून पक्षप्रवेशासाठी पैशांचा वापर, माध्यमांसमोर थेट टीका टाळण्यासंदर्भात नेत्यांना समज द्या। शिंदेंची भाजप नेत्यांवरून शहांकडे तक्रार असल्याची सूत्रांची माहिती। मी तक्रारीचा पाढा वाचणारा किंवा रडणारा नाही, तर लढणारा नेता लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही। नाराजीचा विषय कालच संपला। शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। बिहारप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकजुटीची ताकद दिसेल। महायुती मजबूतीनं निवडणुकांना सामोरं जातेय। विधानसभेप्रमाणे आगामी निवडणुकीत सुद्धा चांगलं यश मिळेल, उपमुख्यमंत्री शिंदेंना विश्वास। भाजपमध्ये इनकमिंग सुरू राहणार, राज्यभरात भाजपचं ऑपरेशन कमळ जोरात चालवणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। महायुती सरकारमध्ये प्रचंड खदखद सुरू, पुढे मोठा राजकीय स्फोट होणार। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया, तर त्यांचे वाद विकोपाला गेलेत आणि ही तर त्यांची सुरुवात आहे, थोरातांचा इशारा। नाराज असल्यावर बहिष्कार टाकण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा, हर्षवर्धन सपकाळ यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना सल्ला। सत्तेसाठी लाचार असलेले तिन्ही पक्ष एकत्र आलेत, महायुतीवर टीका। शिवसेनेचे मंत्री शिंदेंचं ऐकत नाहीत, त्यांचे बॉस फडणवीस। अंबादास दानवेंची टीका, तर अंबादास दानवेंना भविष्यात बॉस बदलायचा असेल म्हणून त्यांनी बॉसचा उल्लेख केला, उदय सामंतांचा टोला। काँग्रेसनं आघाडी आणि युतीसाठी स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिले होते। मुंबई काँग्रेसची स्वबळावर निवडणूक लढवण्याची भावना, मनसेसोबतच्या युतीवरून हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। नागपुरात भाजपच्या स्थानिक आमदारांकडून महानगरपालिका स्वबळावर लढण्याची मागणी, वरिष्ठांकडून महायुतीची भूमिका, मात्र स्थानिक आमदार स्वबळासाठी आग्रही। भाजपकडून नागपुरातील सर्व 151 जागांवर उमेदवारांची चाचपणी। निवडणुकांच्या प्रचारासाठी निलेश राणे कणकवलीत महायुतीसाठी प्रयत्न केला, पण युती झाली नाही। ज्यांना युती करायची होती त्यांच्यासोबत युती झाली, निलेश राणेंची प्रतिक्रिया। कणकवलीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ठाकरेंच्या सेनेच्या संदेश पारकरांना उमेदवारी। संदेशजी, तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमचा विजय निश्चित। शिंदे सेनेचे आमदार निलेश राणेंकडून विश्वास व्यक्त। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी नगरपालिकेमध्ये भाजपात बंडखोरी, नगराध्यक्ष पदासाठी माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकरांची बंडखोरी। रायगडमध्ये आम्ही विक्रमी मतांनी विजय होणार, खासदार सुनील तटकरेंनी व्यक्त केला विश्वास। तर रोहा आणि पेण या 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा। प्रभाग क्रमांक 2 ब मधून राजेंद्र जैन बिनविरोध, तर पेण नगर परिषदेतील दीपक गुरव यांचाही बिनविरोध विजय। अजित पवार आमचा नाद करायचा नाही, राजन पाटलांचा मुलगा बाळराजेंकडून अजित पवारांना चॅलेंज, तर मुलाच्या वक्तव्याचं समर्थन नसल्याचं म्हणत राजन पाटलांनी मागितली माफी। अनगरमध्ये दंड थोपटणं आणि बेटकुळ्या काढणं सोपं, 15 दिवसात भाजपात जाऊन कुणाच्या जीवावर चॅलेंज करताय। उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटलांचा हल्लाबोल। अनगरच्या नगराध्यक्षपदी राजन पाटलांच्या सून प्राजक्ता पाटील बिनविरोध, अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंचा अर्ज मागे। सरस्वती शिंदेंनीच उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता। अनगर नगरपंचायतीमध्ये अर्ज बाद केल्याच्या निर्णयाविरोधात उज्ज्वला थिटे कोर्टात जाणार। अर्ज भरताना कागदपत्रांची तपासणीही केली होती, माझा मुलगाही सोबत होता, मग त्याचीच सही कशी राहू शकते, असा थिटेंचा सवाल। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा, माजी आमदार सुनील टिंगरे यांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर फायदा होईल असाही दावा। कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर भाजपचाच होणार, माजी आमदार नरेंद्र पवारांकडून विश्वास व्यक्त। तर आमच्यासोबत युतीमध्ये आलात तर वेलकम, नाहीतर आडवं करणार, शिंदेंच्या सेनेच्या अरविंद मोर यांचा इशारा। भाजपच्या नेत्यांनी जळगावमध्ये लाडकी पत्नी योजना आणली, पत्नीला उमेदवारी दिली, त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत का, उन्मेष पाटलांची भाजप नेत्यांवर टीका। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार। ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेची सुनावणी मंगळवारी होणार। आरक्षणाची 50% मर्यादा पाळण्याचे कोर्टाचे निर्देश।
नागपूर जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण. नगराध्यक्ष पदाचे 50 अर्ज अवैध तर नगरसेवक पदाचे 290 अर्ज अवैध. नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा. नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीमध्ये मनमानी झाल्याचा या पदाधिकाऱ्यांचा आरोप. तर नंदुरबार जिल्ह्यातील 4 पैकी 3 नगरपालिका राष्ट्रवादीची लढत होणार. नंदुरबार पालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा. जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलं. शिंदेंच्या सेनेला उमेदवार मिळत नसल्यामुळे दुसऱ्या पक्षातनं उमेदवार उभे करण्याची वेळ. भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची टीका. नंदुरबारमध्ये पालिका निवडणुकीचा प्रचार सत्तेतील पक्षांच्या विरोधात होणार. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांची माहिती. महाविकास आघाडीचं अस्तित्व अत्यल्प असल्याचंही वक्तव्य. अलिबाग नगरपालिकेमध्ये शेकापला मनसेचा पाठिंबा. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी मनसे कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर अक्षया नाईक यांना पाठिंबा. खेडमध्ये नगर परिषद निवडणुकीत एक नवा ट्विस्ट. वैभव खेडेकरांच्या पत्नीनं भाजपातनं भरलेला उमेदवारी अर्ज बाद तर अपक्ष उमेदवारीचा अर्ज वैध, त्यामुळे त्या अपक्ष निवडणूक लढवणार. धाराशिवच्या तुळजापूर नगर परिषदेत भाजपनं विजयाचं खातं उघडलं. प्रभाग क्रमांक 3 मधील एका उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यामुळे डॉ. अनुजा कदम यांची बिनविरोध निवड. अमरावतीच्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये एकाच कुटुंबातील 2 महिला आमने-सामने. भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी विरुद्ध काँग्रेसचे नेते सुधाकर भारसाकळे यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात. काँग्रेस बीएमसीसाठी इच्छुकांचे अर्ज आजपासून स्वीकारणार. तर निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद. 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचं आवाहन. पालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांची माहिती. ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा. मात्र काँग्रेसशी चर्चा व्हायला हवी होती. वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया. तर दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत जाऊ शकत नाही. महापालिका निवडणूक जात धर्म प्रांत या भाषावर होऊ शकत नाही. प्रश्नावर गायकवाड यांचं उत्तर. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाडांनी घेतली शरद पवारांची भेट. येणाऱ्या काळात सुद्धा पवारांच्या राष्ट्रवादीशी युती व्हावी काँग्रेसची भूमिका. तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. तर देशभरात काँग्रेसची अवस्था दयनीय. काँग्रेसला स्वबळावर जायचं असेल तर आम्ही रोखणार नाही. ठाकरेंच्या विनायक राऊतांची टीका. उरण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं उर्दूत प्रचारांचे पत्रक छापल्याचा दावा. माजी आमदार वारिस पठाण आणि आमदार रईस शेख यांच्याकडून ट्विट करत दावा. मतांसाठी काहीही करणार असा वारिस पठाण यांचा टोला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांचं थेट वर्ल्ड बँकेला पत्र. पिंपरी चिंचवड पालिका निवडणूक लढवण्यासाठी 30 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी. लाडकी बहीण योजनेप्रमाणे प्रभागातील महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये देण्यासाठी पैशांची मागणी. शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारली नाही. 5 तासांच्या वेटिंगनंतर नेरूळ पोलीस निवासस्थानावरून निघाले. तर अमित ठाकरे रविवारी स्वतः पोलीस स्थानकात जाणार. सूत्रांची माहिती. निवडणुकीपूर्वी पुणे महापालिकेचे सभागृह नव्या स्वरूपात येणार. तर पालिकेचं नवीन सभागृह सुसज्ज होणार. निवडणुकीपूर्वी सुशोभीकरणासाठी प्रशासनाकडून 1 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजूर. मुंबईमध्ये थंडीचा कडाका वाढला. तापमानाचा पारा 16 अंशांवर पोहोचला. 10 वर्षातील किमान तापमानाची ही विक्रमी नोंद. कबुतरखान्यांविरोधात मुलुंडमधील नागरिकांची उच्च न्यायालयात धाव. तात्पुरता कबुतरखाना सुरू केल्यास फ्लेमिंगो पक्ष्यांना धोका निर्माण होऊ शकतो. याचिकेतनं भीती व्यक्त. टीईटी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना आक्रमक. टीईटी सक्ती तात्काळ रद्द करण्याचीही मागणी. तर अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मागणी. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळानं परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला. पॉलिटेक्निकच्या परीक्षा 4-5 डिसेंबरला होणार. यापूर्वी पॉलिटेक्निकची परीक्षा 1 आणि 2 डिसेंबरला घेण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. अपंग प्रवाशांना तिकीट दरात सवलत देण्याचा मुंबई मेट्रोचा निर्णय. तर भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या अपंगांना रविवारपासून तिकिटात 25% सूट मिळणार. यासाठी अपंगांना मेट्रो कनेक्ट 3 या ॲपचा वापर करणं बंधनकारक. मुंबईमध्ये शनिवारी नेव्हीच्या वेस्टर्न नेव्हल कमांडकडून आता अर्ध मॅरेथॉनचं आयोजन. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवर विशेष लोकल चालवल्या जाणार. भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचं काम वेगानं सुरू. गुजरातमधील सुरत ते बिलमोरा या दरम्यानचं 47 किलोमीटरचं काम आता अंतिम टप्प्यात. या प्रकल्पामध्ये 465 किलोमीटरचा टप्पा हा व्हायाडक्ट असून त्यामुळे प्रकल्पाची सुरक्षितता आणखी वाढणार.
मुंबई विमानतळ आज बंद राहणार. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान रनवे बंद. वार्षिक देखभालीसाठी धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय. नवी मुंबई शहरामध्ये नव्यानं उभारलेल्या विमानतळामुळे मेट्रोचं जाळं विस्तारणार. तर नवी मुंबई शहरात वाशी, नेरूळ, सीवूड्स यासह बेलापूर सोबतच अन्य 10 मेट्रो स्थानकं उभारली जाणार. मुंबईतील गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशन बाहेर अनधिकृत भाजी विक्रेत्यांच्या 2 टोळ्यांमध्ये हाणामारी. तर हाणामारीत एका भाजी विक्रेत्याचा मृत्यू. भाईंदर नायगाव रेल्वे मार्गिकेच्या रुंदीकरणासाठी 136 जणांवर कुऱ्हाड चालवली जाणार. महानगरपालिकेकडून सूचना. प्रसिद्ध नागरिकांकडून हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी 7 दिवसांची मुदत. ठाण्यामध्ये सिग्नलवरील सीसीटीव्हीच्या आधारे 2.5 महिन्यात 30,000 वाहनांवर कारवाई. ठाणे पोलिसांची एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई. रायगड जिल्ह्यातील उरण या ठिकाणी करंजा बंदरात मासे विक्री तेजीत. दिवसाला 400 टन मासळीची बंदरात आवक. सुरमई, बांगडा, बगा या माशांची आवक सर्वात जास्त. पुणे शहरामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार. तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. पुणे पालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांच्या कराचे प्रश्न जैसे थेच. पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाला आदेश. पार्थ पवारांचा सीडीआर काढावा. दमानियांची मागणी. तर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा. अजित पवारांनी राजीनामा द्यावा. अंजली दमानियांची मागणी. तर कॉल रेकॉर्ड तपासण्या इतका कोणता मोठा गुन्हा केलाय? सूरज चव्हाणांचा या प्रकरणी सवाल. मुंडवा जमीन प्रकरणाची चौकशी मुठे समितीला देण्याचा निर्णय चुकीचा. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायला हवी होती. रवींद्र धंगेकरांचं मत. 99% भागीदारी असून सुद्धा मुठेंच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही. पार्थ पवारांना वाचवण्यात तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं दिसतंय. अंबादास दानवेंचा महायुती सरकारवर निशाणा. माझ्यावर केलेले आरोप चुकीचे. तेरणा ट्रस्टच्या आरोपांवरून राणा जगजितसिंग यांचं सुप्रिया सुळेंना पत्र. तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपनं पक्षप्रवेश दिल्यामुळे सुळेंनी केला होता आरोप. भारतावर प्रेम करणारा, देशाचा अभिमान असणारा प्रत्येक जण हिंदू. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. तर वैयक्तिक उपासनेच्या पद्धतीकडे दुर्लक्ष करणारा राष्ट्रभक्त हा सुद्धा हिंदूच. भागवतांचं वक्तव्य. नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थानाच्या विकासावरून वाद. तर अंजनेरी पर्वतावर मंदिर व्हावं. हनुमान जन्मस्थान संस्थेची मागणी. जागा वन विभागाच्या ताब्यात असल्यानं अडथळे. मालेगावात 3 वर्षाच्या मुलीची अत्याचार करून हत्या केल्याच्या प्रकरणी चित्रा वाघ यांनी चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. दोषीच्या फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणार असल्याचंही म्हणत सांत्वन. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याबाहेर जमावाची मोठी गर्दी. 15 वर्षीय मुलाकडून विवाहित महिलेचा विनयभंग. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. मात्र 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची अफवा पसरल्यामुळे इथे मोठी गर्दी झाली होती. अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयासमोरील कॅबिनचा काचा फोडल्या. दरम्यान कंत्राटी कामगारानं फायर सिलेंडरनं या काचा फोडल्याची माहिती. तर करार संपल्यामुळे कामगाराला काढण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नितीन गडकरींची भेट घेतली. नवले पुलावरील अपघात रोखण्यासंदर्भात मोहोळांनी गडकरींची भेट घेतल्याची माहिती. वरळीतील बीडीडीच्या स्थानिक नागरिकांचं आंदोलन. म्हाडाच्या विरोधामध्ये स्थानिक नागरिकांचं आंदोलन. म्हाडा स्थानिकांची फसवणूक करत असल्याचा नागरिकांचा आरोप. 23 तारखेला शिक्षक पात्रता परीक्षा होणार. शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण बंधनकारक केल्यानंतर परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. परीक्षेसाठी राज्यभरातनं तब्बल 4,75,668 विद्यार्थ्यांचे अर्ज. शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये नागपुरात 3 लिपिकांना अटक. तर नागपूर सायबर पोलिसांच्या पथकाची कारवाई. शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये अनेक शिक्षकांची बोगस भरती. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या हप्त्याचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे मिळणार. सूत्रांची माहिती. तर निवडणुकीच्या आधीच लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची चिन्ह. परभणीच्या सेलूमधील शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी 5,000 हेक्टरी अनुदान मिळणार. तर पिकांचे 100% नुकसान झालं. मात्र 50% अनुदान मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपईला दर नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे तोडणी करावी का नाही असा शेतकऱ्यांसमोर सवाल. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी. तर धुळे तालुक्यातल्या वरखेडी आर्णी या परिसरामध्ये शेतकऱ्यांची मागणी. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार. चिखली गावातील शेतात मुक्त संचार करणारा हा बिबट्या कॅमेऱ्यात कैद. बीडमधील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73.4 कोटींचा घोटाळा.
बीडमधल्या महसूल विभागात यामुळे खळबळ. भूसंपादन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून 10 जणांविरोधात गुन्हा. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आयुक्त राधा विनोद शर्मा यांच्या हस्ते प्राणी रुग्णवाहिकेचा शुभारंभ. तर शहरातील आजारी, जखमी आणि मृत प्राण्यांच्या ने-आण करण्यासाठी याची मदत होणार. बीडचे प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भगवान तुलारी आणि नागनाथ शिंदे अखेर निलंबित. आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे ते निलंबित झाल्याची माहिती.